पाटलानं मला उज्ज्वल थिटे समजू नये. भाजपच्या महिला नेत्यानं दिला सज्जड इशारा. सोलापुरात महायुतीत सगळं अलबेल आहे का? अवैध धंद्यांवरून राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांचे आरोप प्रत्यारोप. सोलापुरात अवैध धंद्यांवरील उपोषण आता राजकीय होत चाललंय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा युवक अध्यक्ष सुहास कदम याचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रवक्ते उमेश पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी उपोषणस्थळी भेट देत अवैध व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. उमेश पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, अन्नत्याग आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलाय. मात्र या आंदोलनाला आता राजकीय वळण लागत असून सोलापुरातील भाजप नेते दिलीप कोल्हे आणि भाजप महिला पदाधिकारी सायरा शेख यांनी थेट उमेश पाटील यांना इशारा दिला आहे. शनिवारी सायंकाळी दिलीप कोल्हे आणि सायरा शेख यांनी उमेश पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. उमेश पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एका महिलेचा अपमान केलाय. उज्ज्वला थिटे पाटील यांचा जसा वापर करून अनगरकरांना वेठीस धरलं होतं तसा वापर माझा होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया सायरा शेख यांनी दिली आहे. सायरा शेख यांनी स्पष्टच सांगितलंय, आंदोलन करणारे सुहास कदम या विरोधात फिर्याद दिल्यानंतर मला उमेश पाटील यांनी फोन करून दम दिलाय. मी उज्ज्वला थिटे नाहीये, मला उज्ज्वला थिटे समजू नये जो आंदोलन करत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यानं 1 वर्षापूर्वी माझे 9.5 लाखांची फसवणूक केली. प्रथमतः मी सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आता जे सध्या चालू असलेलं आंदोलन आहे तोच एक सट्टेदार आहे. IPLच्या बेकायदेशीर धंदा चालवणार आहे, गुटख्याचा लोकांकडून हप्ते घेणार आहे आणि अनेक महिलांना त्यांनी या सोलापूर शहरामध्ये पुरुषांनी नोकरी लावतो, कुणाला टेंडर देतो, अनेक अशा थापा मागून पैसे उकळलेत आणि ते पैसे मागायला गेल्यानंतर तो पोलिसांना एक अर्ज देतो की व्याजबट्टेचा धंदा करते आणि यांनी व्याजानं पैसे मला दिलेले आहेत. म्हणजे ह्यांनी केलेलं पाप दाखवण्यासाठी ह्या आंदोलनाची त्याची दिशा आहे, त्याच्या मागं कुठलाही उद्देश नाही. आणि त्यांनी काल परवा दिवशी उमेश पाटलांनी काल या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. उमेश पाटलांनी थोडं स्वतःचं आत्मचिंतन करावं की महाराष्ट्राचे ते प्रवक्ते आहेत, पण सोलापूर शहरातला एकही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्यांना भेटायला देखील आला नाही आणि सुहासच्या बाबतीमध्ये तर तो विषयच नाही. अशा ह्याची पार्श्वभूमी असल्या कारणाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि दुसरं, उमेश पाटलाने एक क्लिप आहे माझ्याकडं, त्यांनी सांगितलं आहे, हे तुला सायरा शेखनं सांगितलं की तुम्ही संतोष पवार आणि कल्याण शेट्टीच्या ऐकण्यावरून हे चालू केलं आहे का? अशा पद्धतीचं पांघरून घालण्याचं काम उमेश पाटील सोलापूर शहरात करत आहेत. आणि उमेश पाटलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी आल्यानंतर इथला एकही पदाधिकारी जायत ना तर आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि असल्या खोट्या गुन्ह्यात जर अशा पद्धतीने केलं तर उद्या त्यांच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल. स्क्रीनशॉट दाखवलेला 25,000 देत होतं. हो, 32,000 देत होतं, ते स्क्रीनशॉट दाखवलेलं. त्याचे उत्तर मी देईन. ते देतील ना. जे काल माझ्याबद्दल वक्तव्य केलं गेलं आहे, कारण मी थोडंसं माझ्या पार्श्वभूमीबद्दल 2 बोलले आहे मी तुमच्या पत्रकारांशी सगळ्या आपल्या. तर मी माझ्यावर जो अन्याय झालेला आहे, माझी जी फसवणूक झालेली आहे त्याच्या संदर्भात मी 29 तारखेला CP साहेबांकडे गेलेले आहे भेटायला, पण मला ते भेटलेले नाही. नाही, ते तेव्हा नव्हते. आणि मग आम्ही ह्याला गेलो 30 तारखेला. मग मला सांगितलं की तुम्ही तुमचा रीतसर अर्ज द्या. मी हा 30 तारखेला अर्ज दिलेला आहे आणि याच्या प्रती तुमच्या सगळ्यांकडे मी दिलेल्या आहेत त्या दिवशी. आणि जेव्हा मी अर्ज दिल्यानंतर 1 तारखेला मी मुलाखत दिली की मला कोणी भेटत नाही आहे, पोलीस प्रशासन मला मदत करत नाही आहे, हे जेव्हा मी पत्रकार लोकांना सांगितलं आणि माझी ही जी क्लिप व्हायरल झाली, तुमची जी बातमी लागली सगळीकडं, ते घाबरून त्यांनी 2 तारखेला ऑनलाईन बसून जो अन्नत्याग आंदोलन करतोय सुहास कदम, हा जाग्यावर बसून त्यानं ऑनलाईन माझी तक्रार दाखल केलेली आहे. का बरं? त्यानं पोलीस स्टेशनमध्ये जायचं होतं. माझे स्क्रीनशॉट जर त्याच्याकडे आहेत तर त्यानं ते तिथं द्यायचे होते. पोलिसांना ती तक्रार घ्यावीच लागली असती. परंतु
काल जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि प्रवक्ते, जेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते, मी त्यांचीच कार्यकर्ते होते, ते माझे नेता होते, मी त्यांना खूप आदरानं अजूनही त्यांच्याबद्दल मला खूप आदर होता. परंतु त्यांनी काल माझ्याबद्दल येऊन एक वाईट वक्तव्य इथं केलंय की सायरा शेख ही व्याजानं पैसे देते आणि तो तिचा व्यवसाय आहे. हे फार चुकीचं बोलले. ते एखाद्या महिलेबद्दल बोलताना त्यांनी असं नाही बोलायला पाहिजे होतं. आणि ह्यांचं जे हे आंदोलन आहे ना, त्याचं जे राजकारण करतायत ते एखाद्या महिलेला घेऊन त्यांनी राजकारण करू नये. मला एवढंच म्हणायचं आहे, पैसा माझा कष्टाचा आहे, माझ्या मुलाबाळांच्या तोंडातून काढून. आणि जी बाई व्याजबट्ट्याचा धंदा करते ना, ती बाई RTGS काढून बँकेतून पैसे देत नसते कधी. तुम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती असेलच. मग मला जेव्हा माझ्यावर असे आरोप केले जात आहेत, आणि मलाच नाही आहे, हे माझ्यासारख्या कितीतरी महिलांना केलेले आहेत, पण मी सुदैवानं मी त्याला जो दिलेला पैसा आहे तो डायरेक्ट बँकेतून दिलेला आहे. त्यामुळं तो माझ्यावर ॲलिगेशन करूच शकत नाही. इतर महिलांनी मात्र पैसे बिचाऱ्यांनी कॅशमध्ये दिलेत, आपल्या नवऱ्यांना न सांगता, आपल्या घरातल्या लोकांना न सांगता. काही महिलांचे संसारसुद्धा उद्ध्वस्त झालेत. आता मला सगळ्यांचे फोन येत आहेत की मॅडम आमचं पण असं आहे, पण आम्हाला बोलताच येईना, काय करायचं. मी अशा सगळ्या माझ्या माता भगिनींना आवाहन केलेलं आहे, ज्यांनाही सुहास कदमनं फसवलंय त्यांनी पुढे यावं आणि आपली तक्रार दाखल करावी तिथं. आणि उमेश पाटलांबद्दल मी आता एवढंच म्हणेन की आदरणीय दादा, मला एवढं सांगावंसं वाटतं की एखाद्या महिलेला समोर उभा करून राजकारण करू नका. जे तुम्ही स्वतः केलेलं आहे, अणगरमध्ये बसून तुम्ही अणगरचं जे राजकारण आहे ना, थिटेबाईसारख्या बाईला समोर आणून तुम्ही राजकारण केलं, तसं माझ्याशी करू नका. आणि मी कुणाच्या हातचं भावलं बिलकुल नाही आहे. त्यांनी प्रशासनाबद्दल पण बोललेले आहेत की प्रशासनानं, पोलीस डिपार्टमेंटनं हिला हाताशी धरलंय. आणि माझ्या मोबाईलमध्ये जेव्हा मी 1 तारखेला तुम्हा सगळ्यांना बाईट दिली होती माझी, तेव्हा त्यांचा मला संध्याकाळी लगेच फोन आला. मला ह्या फोनची अपेक्षा होती की मला कुणाचा नाही, फक्त उमेश पाटलांचा फोन येणार. कारण उमेश पाटलांचा कार्यकर्ता हा सुहास कदम आहे. सुहास कदमच्या आंदोलनाबद्दल लोकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा हेच ऐकलं जातं, सुहास कदम हा उमेश पाटलांचा वसूलदार आहे, दलाल आहे. हे सगळं करणारा सुहास कदम आहे. मग नेता आहे, उठून तर येणारच. कुठलाही नेता आलेला नाही, पण उमेश पाटील मात्र नक्की इथं उपस्थित झालेले आहेत काल. आणि मला त्यांचा धमकीवाजा फोन आलेला आहे 1 तारखेच्या संध्याकाळी. आणि त्या फोनमध्ये ते म्हणतायत मला की तुला हे सगळं करायला कोण लावतंय? संतोष पवार आणि कल्याण शेट्टी हे तुझ्या पाठीमागं आहेत आणि त्यांचं ऐकून तू करतेस. मी म्हटलं मला कुणी करायला लावलेलं नाही, माझा जीव जळतोय, माझं घर जळालंय म्हणून मी आलेली आहे इथं. आणि माझ्यासारख्या इतर महिलांची इथं फसवणूक होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि उमेश पाटलांना मी जाता जाता एवढंच सांगेन, त्यांना माझा एक निरोप असेल त्यांच्यासाठी की त्यांनी एका महिलेला काल प्रेसमध्ये नको त्या विषयावर त्यांनी बदनामी केलेली आहे. आणि एखादी महिला जर ठरवते ना एखाद्या पुरुषाला बदनाम करायचं, तर ती त्याचं सगळंच बाहेर काढू शकते. सगळं त्यांचे कच्चे चिट्टे सगळे माझ्याकडे आहेत. सेकंड टाइम त्यांनी सायरा शेखचं नाव घेऊन प्रेसवाल्यांसमोर जर, माझ्या माध्यमांसमोर जर काही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर उमेश पाटलांचं मी सगळं वाभाडं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. काल त्यांनी काही स्क्रीनशॉट दाखवले? हो, दाखवले. तुम्ही माझा मोबाईल चेक करू शकता. आणि तो काय म्हणतोय, ते माझ्या मित्राचे मोबाईल. व्यवहार माझा कुणाशी असू शकतो. सुहास कदमला जर मी लिगली पैसे माझ्या अकाउंटनं देतेय तर त्यानंही माझ्याच अकाउंटला ट्रान्सफर करायला पाहिजे होतं. जर मी व्याज घेते तर तो इतरांच्या मोबाईलमधून का टाकू शकतोय? मला नाही ना असं. तोही राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे ज्याचं तो दाखवतोय. माझ्या लक्षात आलं जेव्हा मी कालची ती क्लिप बघितली तेव्हा मला असं वाटलं कुणाकडून घेतले त्याने स्क्रीनशॉट, कुणाचे आहेत. तेव्हा लक्षात आलं की हा पण आपला एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, योगायोगानं तो माझा नातेवाईक आहे. पण त्याच्याकडून त्यानं ते घेतलेत. माणसाला पैसे सुट्टे असतात, कॅश आहे की बाबा ही कॅश घ्या आणि मला टाक रे थोडंसं माझ्या अकाउंटला, असं म्हणून मी टाकलेलं आहे. त्यानं मजाकमध्ये मला म्हटलंही, मॅडम हे 500 रुपये दंड असं लिहिलं. म्हणलं मूर्ख आहेस का तू? 500 रुपये दंड असं का लिहिलंस? माझ्या त्या स्क्रीनशॉटमध्ये तेही आहे, ये क्या है. आणि अशी जर माझी जाणून बुजून बदनामी करत असतील तर मी त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यांना वाटलं असेल सायरा शेखबद्दल आम्ही जर तिची प्रसारमाध्यमांसमोर बदनामी केली तर ती मुळूमुळू रडेल, घरात बसेल, कुठंतरी दबेल. आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय, जेव्हा उमेश पाटील माझ्याबरोबर बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मी तुम्हाला ती क्लिप देईन माझ्याकडची, त्यांनी सांगितलं
की तो आंदोलन करतोय, करू दे ना, अवैध धंद्याच्या बाबतीत करतोय, त्याला पोलिसांची ऑफर आहे 2 कोटीची. 2 कोटीची ऑफर त्यांना होती म्हणून त्यांनी त्यांच्या आंदोलनाला माझ्यामुळं कुठेतरी गालबोट लागतंय असं त्यांना वाटायला लागलंय, म्हणून ही चालवली माझी बदनामी आहे. त्यांनी जी आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये म्हणून माझी चालवलेली ही बदनामी आहे, असं माझं स्पष्ट मत त्यांच्याबद्दल आहे. आणि आंदोलनाला हा बसण्याआधी सुहास कदम बरोबर माझी एक मीटिंग झाली होती सिव्हिल चौकामध्ये. तेव्हा तो मला म्हटला होता, ताई थोडंसं दम धरा, मी तुम्हाला येत्या 28 तारखेला मी पैसे देणार आहे, कारण मी हे आंदोलनाला बसतोय पोलिसांच्या विरोधात. पोलीस मला ऑफर दिलेली आहे मला 20 लाखाची, पण थोडंसं वाढवलं तर मी त्यातून तुमचे पैसे मी तुम्हाला देऊन टाकेन, हे मला त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे. आणि जेव्हा त्याच्या आंदोलनाला परवानगी मिळाली नाही तेव्हा 30 तारखेला जाऊन मी म्हटलं ह्याला पोलीस देणार नाहीत आणि माझा पैसा मला परत मिळणार नाहीये, म्हणून मी तुमची फसवणूक जी झाली असं तुमचं म्हणणं आहे, तो व्यवहार काय तो कशामुळे झाले, ते कशामुळे तुम्ही एवढे पैसे किती दिले होते पैसे आणि त्यांनी परत किती दिले? मी माझे स्क्रीनशॉट दिलेले आहेत साहेब सगळ्या पत्रकारांजवळ. माझ्या बँकेचं अकाउंटचं दिलेलं आहे मी. आरटीजीएस एकाच वेळेला दिलेली अमाऊंट नाही आहे, मी त्याला 3 वेळा दिलेले आहेत. जवळजवळ 9,45,000 गेलेले. तुम्हाला परत किती दिले? नाही, मला दिलेले नाहीयेत, एकही पैसा नाही दिलेला. तो देतोच आहे म्हणतो. 9,45,000 फसवणूक झाली. हो. पैसे कशासाठी दिले होते? पैसे हे टेंडर घेण्यासाठी दिले होते. तो म्हटला मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे, ताई तुम्हाला तर माहिती मी दादांच्या किती जवळ असतो, दादा मला म्हटलेलं आहे, सगळ्या अधिकाऱ्यांना मंत्रालयामध्ये सांगून ठेवलेलं आहे, सुहास आला की त्याची कुठली कामं थांबवायची नाहीत. आणि आता उमेश दादा तर आपले जिल्ह्याचे बॉस झाले, जिल्हाध्यक्षपद त्यांना मिळाल्यानंतर तर सगळं सत्ता आपल्या हातात आहे. जिल्हा परिषद असू दे, महानगरपालिका असू दे, सगळं आपल्या हातात आहे. त्यामुळं ताई मी मोठे मोठे टेंडर आणतो आणि जे भैया चौकातलं मोठं ब्रिजचं काम आहे ते टेंडर मला मिळाले असं तो स्वतः बोललाय मला. ठीक आहे ताई, आता एक मिनिट. तुम्हाला तुम्ही त्यावेळेला त्यांच्या पक्षात होता, हो बरोबर? हो. तुम्हाला तरी ही पद्धत योग्य वाटते का की तुम्ही कार्य करताय, अजितदादा गटाचं काम करताय आणि पैसे देऊन टेंडर मिळवायची ही कुठली पद्धत कार्यकर्त्यांनी? म्हणजे तुम्ही सुद्धा एका गैरप्रकाराला एक प्रकारे प्रोत्साहित करत होता किंवा पैसे देत होता असं वाटत नाही तुम्हाला? नाही, गैरप्रकाराला नाही. टेंडरसाठी भरण्यासाठी अमाऊंट असते ना साहेब. नाही, टेंडर भरण्यासाठी लागणार होते असं तो म्हटलेला मला आधी. कसलं टेंडर? तुम्ही आता कार्यकर्ता म्हणून एवढे 9 लाख रुपये देता, कशाचं टेंडर होतं ज्याच्यासाठी तुम्हाला 9 लाख रुपये दिले तुम्ही त्याला? ते जिल्हा परिषदेचं एक टेंडर होतं, पीडब्ल्यूडीचं एक टेंडर होतं, रोडचं होतं. त्याच्यासाठी आपल्याला टेंडर भरावं लागेल. सुरुवातीला त्याचा खर्च येतो ताई, मला त्यातला काहीही अनुभव नव्हता. दिलेले पैसे आहेत त्याच्याकडे. हा, टेंडर भरण्यासाठी अवैधरित्या म्हणजे म्हणून त्याला तुम्ही आता शिक्षित आहात, असं एखाद्याला टेंडर भरण्यासाठी पैसे आपण कसं काय देतो ना? तुम्हाला तुमचं टेंडर भरायचं तर तुम्ही थेट जाऊन भरलं पाहिजे. नाही, थेट भरीन मी त्याच्यासाठी. बस मला सांगा, तुम्ही किती दिवसापासून कामं घेता? मी कधीही कामं घेतलेली नाहीत. तुमच्या माहिती अनुभव नव्हता म्हणूनच मी ह्याच्या भूलथापांना बळी पडलेले आहे. तुम्ही टेंडर भरायचं तर स्वतः जाऊनच भरावं लागतं ना. नाही साहेब, पण त्याच्यासाठी मॅनेज करण्यासाठी पैसे दिले तुम्ही पहिल्यांदा मला ते माहिती नाही. मॅनेज करणं वगैरे मला काहीच माहिती नाही, कारण मी स्वतः कुठेच उतरलेले नाहीये. तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्ती असं म्हणूच शकत नाही. हो, त्याच्यासाठी मला अनुभव आहे तुमच्याबरोबर. तुम्ही एका शासकीय कामकाज सध्या करताय, बरोबर आहे साहेब तुमचं. आणि ही माझी झालेली फार मोठी चूक आहे. ही झालेली माझी फार मोठी चूक आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला की खरंच तो काहीतरी हे काम करेल म्हणून. काय म्हणलंय बाईट देताना की तुम्हाला जर जास्त माहिती असेल, माहिती घ्यायची असेल सायराशी घ्यायची, तर तुम्ही त्यांच्या हॉस्टेलची जरा चौकशी करा. तर गोहिंकर साहेबांना विचारा, मागासवर्गीय मुलींच्या हॉस्टेलच्या नावाखाली त्यांनी काय गोरागुंडा सुरू केलंय ते सगळं पितळ उघड होईल. अच्छा, काय आहे आरोपाला उत्तर? ठीक आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही ती माहिती नक्की घ्यावी, कारण काही RTI कार्यकर्त्यांनी त्यांनाही असंच आमच्या एका विरोधकांना सोडलं होतं. RTI कार्यकर्त्यांनी आम्हाला माहिती मागितली, आम्ही ती माहिती दिली नाहीये. पैशासाठी त्यांनी आमच्यासाठी खूप केलं, पण सायरा शिकाशी व्यक्ती कुणालाही पैसे देत नाही. कुत्रे भुंकणारे माझ्याकडे खूप येतात, संस्था आहेत, पण आजपर्यंत कुठल्याही कुत्र्याला मी हड्डी फेकलेली नाहीये. त्यामुळं ते पुढे जातात. गेले तर त्याच्यातून मला क्लीन चिट मिळालेली आहे. आणि तुम्ही तो रिपोर्ट घेऊ शकता तिथून गोहिंकर साहेबांकडून की माझ्या संस्थेवर कुणी काय केलेलं आहे, कुणाचे काही ॲलिगेशन आहेत का, तिथं कुणी अर्ज टाकले. माहिती अधिकाऱ्यांचेच कामं असतात हे.
बाकी कोणी करू शकत नाही आहे. आणि ह्यानं ही सुद्धा मला धमकी दिली आहे. आमच्या एक महिला नेत्या आहेत, मी कोणाची नावं घेणार नाही आहे, पण जेव्हा माझी पहिली हे बाहेर गेली होती न्यूज माझी, तेव्हा त्यानं सांगितलं की मी त्यांच्यावर सावकारकीचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्यांच्या संस्थेच्या मागं मी खूप लोक सोडणार आहे आणि त्याच्या तयारीनिशी मी आता उतरलेले आहे. बरं 2024 मध्ये तुमचा हा व्यवहार झाला आणि तुम्हाला फसलंय असं कधी लक्षात आलं? मला 1 वर्षानंतरच लक्षात, किती माणूस वाट बघेल ना, बरं, आता मग होईल तुम्ही हा तर परवा 29च मुहूर्त का उडकला? मुहूर्त का उडकला? अर्ज देण्यासाठी तुम्ही गेल्या वर्षभरात कधी देऊ शकला असता ना. नाही, लगेचच ऍक्शन. तो काय म्हटला, त्यात मग तथ्य वाटतं ना की तुम्ही जाणीवपूर्वक त्याचं हे आंदोलन बदनाम व्हावं किंवा तो व्यक्ती बदनाम व्हावा, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून तुम्ही हीच वेळ उडकली. तुमचा हे झाला असेल फसवणूक हा विषय वेगळा आणि तुम्ही त्यावर न्याय मागितला पाहिजे, पण हाच मुहूर्त का उडकण्याचं कारण? मुहूर्त उडकला नव्हता, कारण माणसाची एक सहनशक्ती असते. एक स्त्री म्हणून किती सहन करणार आहे. कशी संपली? हो साहेब, त्याने मला वादा केला होता, त्याने मला प्रॉमिस केलं होतं की त्याला पोलीस डिपार्टमेंट कडून पैसे येणार आहेत आणि तो मला देणार आहे. मग मला माझे पैसे 28ला मिळाले असते तर मी हे निवेदनच दिलं नसतं, अर्जच दिला नसता मी CP साहेबांकडं. त्याचे पैसे न मिळणं, त्याच्या विरोधामध्ये कॉग्निजेबल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.